नमस्कार. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्रतानंतर 75 वर्षांनी आज पुन्हा एकदा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी केली जात आहे. आज भारतातील संत समाज, गोवर्धन पीठाधीश्वर स्वामी निश्चलानंद सरस्वती असो किंवा देवकीनंदन ठाकूर असो किंवा बाबा बागेश्वर धाम असो, हे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत. एकीकडे आपले जनप्रतिनिधी म्हणजे योगी आदित्यनाथ किंवा आसामचे मुख्यमंत्री हे सुद्धा भारत हिंदू राष्ट्रच आहे असे सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला ओवेसी सारखे लोक आम्ही भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही अशी घोषणा करत आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर हिंदू राष्ट्र हा एक चर्चेचा आणि विवादाचा मुद्दा बनला आहे. आणि ह्याच पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन गोव्यामध्ये 16 ते 22 जून या कालावधीत केलेले आहे. तर नेमके हे हिंदू राष्ट्र आहे काय, याची भूमिका काय आहे, याची संकल्पना काय आहे, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि ही माहिती आज आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदेजी. नमस्कार रमेशजी. नमस्कार. रमेशजी, आपण मागच्या 10 वर्षांपासून हिंदू राष्ट्रासाठी अधिवेशन करत आहात. नेमकी आपली हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मागे भूमिका काय आहे ते आम्हाला सांगा. 10 अधिवेशनं ह्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची भूमिका हिंदू जनजागृती समितीने मांडायला प्रारंभ केला. आता ही हिंदू राष्ट्राची भूमिका जी आहे, तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की राजकीय नेतेच हिंदू राष्ट्र ह्या दृष्टिकोनातून बोलतात आणि मग ओवेसी आणि ह्या सगळ्या लोकांना, त्यांना ना हिंदू राष्ट्राच्या भूमिकेची कल्पना असते ना काही असतं. ते केवळ मुस्लिम मतांचं राजकारण किंवा मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचं राजकारण करत असतात. आणि अशावेळी ते सातत्याने ही भूमिका मांडतात की हिंदू राष्ट्र आम्ही होऊ देणार नाही. अरे तुम्ही कल्पना आहे का तुम्हाला हिंदू राष्ट्र नेमकं काय आहे किंवा हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकी काय आहे? आणि म्हणून मला विशेष करून सांगावंसं वाटतं की आज ज्या राज्यव्यवस्थेमध्ये आपण राहतो आहोत, ही राज्यव्यवस्था ही एक विदेशातून आलेली लोकशाही किंवा ज्याला आपण लोकतंत्र म्हणतो किंवा ज्याला डेमोक्रेसी असं म्हटलं जातं, ती लोकशाही आज आपण पाहतो आहोत की बऱ्याच अंशी ती असफल ठरत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक आदर्श राज्यव्यवस्था जर निर्माण करायची झाली तर अशी आदर्श राज्यव्यवस्था कोणाला नको असेल? आणि म्हणून हिंदूंच्या प्राचीन काळापासूनची जी काही हिंदू धर्माची, हिंदू शास्त्रांची जी भूमिका आहे की हिंदू धर्म आणि हिंदू शास्त्र ही सातत्याने वैश्विक दृष्टिकोनातून विचार करतात किंवा ज्याला आपण म्हणूया की पंथनिरपेक्ष ह्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार असतो. आणि हा विचार काय आहे तर वसुधैव कुटुंबकमचा विचार आहे, हा विश्वबंधुत्वाचा विचार आहे, हा विश्वकल्याणाचा विचार आहे. आणि म्हणून जे राष्ट्र विश्वकल्याणाचा विचार करेल, जे राष्ट्र विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करेल, जे राष्ट्र वसुधैव कुटुंबकमची संकल्पना मांडेल, असं राष्ट्र कोणाला नको आहे? आणि त्यामुळेच जर आपण प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर भारतामध्ये आदर्श रामराज्य असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर पांडवांचं राज्य आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते आदर्श हिंदू राष्ट्र होतं. त्यानंतर हरिहर बुक्कराय यांनी जे विजयनगरचं साम्राज्य उभं केलं ते आदर्श राष्ट्र होतं. त्यामुळे अशा प्रकारची आदर्श राष्ट्रांची संकल्पना आपल्याकडे पूर्वापार आहे. आणि म्हणून ह्याच तत्वांवरती आधारित की ज्यामध्ये कोणाचंही तुष्टीकरण नसेल, कोणाचंही लांगुलचालन नसेल, कोणालाही विशेष अधिकार नसेल, मात्र सगळ्यांचा समानतेने राष्ट्र ह्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल, अशा प्रकारची एक आदर्श समाजव्यवस्था ज्यामध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसेल, अशी जर समाजव्यवस्था जर निर्माण केली गेली तर कोणाला अडचण असणार आहे. म्हणून अशी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न हा हिंदू जनजागृती समिती करत आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना ही केवळ राजकीय संकल्पना नाही, तर ही सांस्कृतिक संकल्पना आहे, ही आध्यात्मिक संकल्पना आहे, ही लोकांच्या आदर्श व्यवस्थेची संकल्पना आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना ही अतिशय व्यापक आणि अतिशय जनहितार्थ किंवा जनहितकारी अशा प्रकारची संकल्पना असेल. त्यामुळे ह्यामध्ये कोणावरही अन्यायाने कुठल्याही प्रकारचा असा संकोच किंवा शंका घेण्याची आवश्यकता नाही आहे. ही एक आदर्श राज्यव्यवस्थाच असेल.
रमेशजी, आपण मागच्या 10 वर्षांपासून हे हिंदू राष्ट्र अधिवेशनाचं आयोजन करत आहात आणि हिंदू राष्ट्राची मागणी देखील करत आहात. तर या 10 वर्षामध्ये आपण नेमकेपणाने काय साध्य केलं आहे याविषयी पण आम्हाला सांगा. आज ह्या हिंदू राष्ट्राच्या भूमिकेचा एक, ज्याला आपण म्हणूया की एक छोटीशी ठिणगी होती आणि आता त्याचं वनव्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि सगळीकडे हिंदू राष्ट्र ह्या विषयावरती चर्चा चालू झालेली आहे. मुळात एखादा विषय चर्चेसाठी येणं, राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चेसाठी येणं, हेच त्यातली सगळ्यात मोठी सफलता किंवा यश म्हणावं लागेल. त्यामुळे पहिलं तर हा यातला महत्त्वाचा भाग. बऱ्याचदा असं होतं की एखादं कृती आपण करतो तर त्याची फलनिष्पत्ती नेमकी काय साध्य झाली, आणि ही फलनिष्पत्ती साध्य होते आहे म्हणूनच ह्या अधिवेशनाला जो मिळणारा प्रतिसाद आहे हा वाढता आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ह्या केवळ अधिवेशनाच्या ठिकाणी काही ठराविकच गोष्टी झाल्या तसं नाही आहे. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं, या ठिकाणी वकिलांचं एक संघटन उभं राहिलं, हिंदू विधिज्ञ परिषद, आणि या संघटनाने आज आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी समाजाच्या जनहिताच्या अनेक जनहित याचिका दाखल केल्या, समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उद्योगपती परिषदेचं कार्य चालू झालं या अधिवेशनाच्या निमित्ताने. या ठिकाणावरून पत्रकारांचा मंच स्थापन झाला. या ठिकाणावरून सुराज्य अभियान चालू झालं. त्यामुळे ह्या सगळ्या माध्यमातून सुराज्याचा विषय असेल, हा केवळ हिंदू राष्ट्राचा विचार नाही तर लोकांना व्यवस्था चांगली मिळावी ह्या दृष्टिकोनातून देखील आज अनेक प्रयत्न केले गेले. या अधिवेशनाच्या निमित्ताने एकेकाळी असं होतं की PK वगैरे किंवा ज्याला आपण म्हणूया सिंघम रिटर्न्स असे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये यायचे की ज्याच्यामध्ये हिंदू धर्म, देवता यांची उघडपणे विटंबना केली जायची. परंतु आज असं करायला ते धजावत नाहीत. याचं कारण हिंदू जनजागृती समितीने जो हा विषय ह्यामध्ये घेतला आणि हिंदू जनजागृती समितीने ह्या विषयावरती अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या सिनेमामध्ये बदल करायला भाग पाडलं. हा ह्याचा फार मोठा एक आपण म्हणूया सफलताच आहे. काश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढलं गेलं. आज काश्मीर फाईल्सचा सिनेमा आला, लोकांच्यापर्यंत ही समस्या पोचली, तिथे हिंदूंवरती झालेले अत्याचार पोचले. परंतु हा सिनेमा येण्याच्या अनेक वर्ष अगोदर ह्याच अधिवेशनाच्या निमित्ताने आपण एक भारत अभियान चलो काश्मीर की ओर, म्हणजे की एक भारत अभियान, काश्मीरच्या दिशेने आपण सगळेजण मार्गक्रमण करूया, अशा प्रकारचं अभियान राबवलं गेलं. आणि ह्या अभियानामधून एक प्रचंड प्रमाणामध्ये जनजागृती झाली. संपूर्ण देशभरातल्या लोकांमध्ये काश्मीरमधल्या हिंदूंच्या बाबतीमध्ये नेमके काय अन्याय आणि अत्याचार झाले हे पोचवण्याचा प्रयत्न झाला. मंदिरांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मंदिरांच्या संदर्भात देखील अशाच प्रकारे मंदिरांमध्ये जे सरकारीकरण झालेली जी मंदिरं आहेत त्यात जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी जनहित याचिका झाल्या. पंढरपूरसारख्या मंदिराची जी जमीन कोणीतरी बळकावली होती, अतिक्रमित होती, आज जवळपास 1250 एकर जमीन त्या मंदिराला पुन्हा परत मिळवली. ही परत मिळवून देण्यामध्ये ह्याच ठिकाणचा सहभाग आहे. आज केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश ह्यामध्ये जे हिंदू त्या ठिकाणी अत्याचारित होऊन भारतामध्ये आश्रयासाठी येतात त्यासाठी जो CA आणि NRCचा जो कायदा बनवण्याचा प्रयत्न केला, ह्यामध्ये देखील ह्या अधिवेशनाचं योगदान आहे. आज मंदिरांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एक भव्य असं अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर उभं राहतं आहे. परंतु ह्या ठिकाणी जसं अतिक्रमण झालं होतं तशाच प्रकारचं अतिक्रमण आज आपण पाहतो आहोत मथुरेमध्ये झालेलं आहे, काशीला झालेलं आहे. तेव्हा इथे ह्या मंदिरांच्या संदर्भात आज त्या मंदिरांच्या मुक्तीची एक प्रचंड मोठी योजना त्या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि अधिवक्ता विष्णू जैन यांनी एक प्रखरपणे त्या ठिकाणी जनहित याचिका करून ते त्या ठिकाणी कशा प्रकारे हे अतिक्रमण आपल्या मंदिरांवर झालेलं हे उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही भूमिका देखील ह्याच अधिवेशनाच्या ठिकाणी ठरलेली आहे. त्यामुळे ह्या अधिवेशनाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या अनेक योजना, अनेक मोहिमा, अनेक अभियान राबवण्याचा प्रयत्न झाला. लोकांना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. समाजाच्या दृष्टिकोनातून एकत्रित येऊन एका विषयावरती आंदोलन करण्याची भूमिका ही या अधिवेशनातून प्रारंभ झाली. तेव्हा असं एक ना अनेक गोष्टी आहेत, किती सांगायच्या. परंतु ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून
संपूर्ण वर्षभरासाठीचं एक नियोजन केलं जातं, संपूर्ण वर्षभरासाठीचं अभियान राबवण्याचा निर्णय केला जातो आणि हे अभियान अतिशय सफलतेने करण्याचा प्रयत्न केला जातो. जसं मागच्या वर्षी हलाल अर्थव्यवस्था, एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न भारतात चालू आहे. ह्याच्याविषयीचं एक प्रचंड मोठं अभियान संपूर्ण देशभरामध्ये केलं गेलं. हलालमुक्त भारतची संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हे जे अभियान आहे, ह्या अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत की संपूर्ण देशभरातून येणाऱ्या आणि ह्या अधिवेशनामध्ये सहभागी होणाऱ्या संघटना, त्या अधिवेशनामध्ये सहभागी होणारे तत्त्वचिंतक आणि ह्यांना सगळ्यांना एक योग्य दिशा प्राप्त झाल्यामुळे आपण कशा पद्धतीने सहज मार्गाने कुठल्या प्रकारची हिंसा न करता अनेक प्रकारच्या मोहिमांमध्ये यश प्राप्त करू शकतो, अशा प्रकारचा विश्वास ह्या अधिवेशनाने निर्माण केलेला आहे. हो रमेशजी, आपण मागच्या अनेक वर्षांपासून हिंदू राष्ट्रासाठी आपण मागणी करत आहात आणि त्यासाठी समाजातील अनेक लोकांचे समर्थनसुद्धा मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर याबद्दल काही विरोधक आहेत, ते याचा विरोधसुद्धा करत आहेत. तो विरोध पण वाढत चाललेला आहे आणि त्यांचा मुख्य आक्षेप हा असतो की भारत हा एक सेक्युलर देश आहे. तर या सेक्युलर देशामध्ये हिंदू राष्ट्राची ही जी मागणी आहे ही असंविधानिक आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा आपण एखादी विचारधारा किंवा एखादी विचाराची संकल्पना मांडतो तर त्याला विरोध हा होणारच आहे आणि अशाच पद्धतीने काही जण ह्या संकल्पनेला विरोध करतात. ते स्वतः सांगतात की ह्या देशामध्ये सेक्युलरवाद आहे किंवा आपल्या देशाचं जे संविधान आहे त्याच्यामध्ये पंथनिरपेक्षता, सेक्युलर या शब्दांचा उल्लेख आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची मागणी कशी करता येईल? मुळात जर आज आपण बघितलं की जर भारत सेक्युलर आहे तर ह्या सेक्युलर विचारधारेचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर मग खरोखरच भारताचं संविधान सेक्युलर आहे तर भारताची राज्यव्यवस्था सेक्युलर का असायला नको? मात्र त्या ठिकाणी मी आपल्याला 2-3 उदाहरणं देण्याचा प्रयत्न करतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर भारताचं सरकार सेक्युलर आहे तर सेक्युलर सरकारने ह्या ठिकाणी सगळ्यांना समानतेने वागवलं पाहिजे. मात्र असं होतं आहे का? जर आज आपण पाहतो की भारताचं सरकार कुठल्याही प्रकारची मशीद आपल्या नियंत्रणात घेत नाही, कुठल्या प्रकारचं चर्च आपल्या नियंत्रणात घेत नाही, कुठल्या प्रकारचं सिनेगॉग आपल्या नियंत्रणात घेत नाही. मात्र हेच सरकार जे स्वतःला सेक्युलर म्हणवतं, हिंदूंची जवळपास 4 लाखपेक्षा अधिक मंदिरं स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतले. ह्या मंदिरांचा निधी, त्या मंदिरांची भूमी ही सगळी सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे. मग ह्या सरकारला सेक्युलर सरकार कसं म्हणता येईल? हज यात्रेला जाण्याचा अधिकार किंवा अनुमती केवळ मुसलमानांना असते. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण पाहतो आहोत की हज यात्रेला सरकार अनुदान देतं. मग हिंदूंनी काय नेमकं पाप केलेलं आहे? हिंदू देखील 4 धामाच्या यात्रेला जातात, हिंदू देखील अमरनाथच्या यात्रेला जातात, ते देखील कैलास मानसरोवरच्या यात्रेला जातात. मग हा भेदभाव नेमका का आहे? तेव्हा अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याकडे आपण पाहू शकतो की आज आपल्या देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत ते स्वतःच्या शाळा चालू करू शकतात, त्या शाळांमधला अभ्यासक्रम निश्चित करू शकतात. मात्र कुठल्याही हिंदूने जर सांगितलं की तो त्या शाळेमध्ये भगवद्गीता शिकवणार, तो त्या शाळेमध्ये रामायण महाभारत शिकवणार, तर त्या शाळेला अनुदान सरकारकडून मिळणार नाही. मग एकीकडे बायबल शिकवणं तुम्हाला मान्य आहे अल्पसंख्याक म्हणून, कुराण शिकवणं मान्य आहे मदरशामधून अल्पसंख्याक म्हणून, मात्र त्याचवेळी भगवद्गीता आणि रामायण महाभारत शिकवण्यावरती बंदी आहे. हा कुठल्या प्रकारचा सेक्युलरवाद आहे? त्यामुळे सेक्युलरवाद हा केवळ हिंदू राष्ट्राची विचारसरणी मांडली की तुम्हाला सेक्युलरवादाची आठवण होते, मात्र हा सेक्युलरवाद इतर वेळी कुठे असतो? म्हणून ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हा जो सेक्युलरवाद आहे हा आपल्या देशातला छद्म सेक्युलरवाद असं त्याला आपण म्हणू शकतो. सिडो सेक्युलरिझम अशा प्रकारचा त्याचा उल्लेख केला जातो. हा खऱ्या अर्थाने काही सेक्युलरवाद नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या आहेत ह्या काही पोकळ संकल्पना आहेत. केवळ हिंदू राष्ट्राला विरोध करायचा, केवळ हिंदू राष्ट्राला विरोध करायचा म्हणून केवळ सेक्युलरवाद या ठिकाणी पुढे केला जातो. बाकी ह्यामध्ये खरंच काही तथ्य नाही आहे. रमेशजी, पण काही विरोधकांचं असं पण मत आहे की धर्माच्या आधारावर जर राष्ट्राची निर्मिती झाली तर देश आणखीन काही वर्ष मागे जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि देशामध्ये एक प्रकारे कट्टरता किंवा धर्मांधता ही वाढेल. तर नेमकेपणाने अशी भीती काही लोकांच्या मनातसुद्धा आहे. तर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेद्वारे नेमकं काय साध्य होणार आहे याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. निश्चितच मला असं वाटतं की धर्मांधता हा जो भाग आहे तर हा काही विशिष्ट पंथांनी तो
त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सेक्युलर देशामध्ये राहूनसुद्धा 2047ला भारताला इस्लामिक देश बनवण्याचं षडयंत्र चालू आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते आहे. जो झाकीर नाईक ज्याच्यावरती बंदी घालण्यामध्ये आली, ह्या झाकीर नाईकने भारतामध्ये राहून कशाप्रकारे आतंकवाद्यांचं समर्थन केलं, त्यांचं बौद्धिक त्यांना आधार दिला, हे कशा पद्धतीने केलं हे लोकांच्या समोर आलेलं आहे. ओसामा बिन लादेनपासून सगळे जे काही आतंकवादी आज जगभरामध्ये आहेत हे कुठल्या विचारसरणीचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्र आल्यानंतर देश कुठेतरी मागे जाईल ही संकल्पनाच मुळात हास्यास्पद आहे. वास्तविक पाहता अँगस मॅडिसन यांचं ह्या संदर्भातलं भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरचं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की जेव्हा भारतावरती ब्रिटिशांचं किंवा मुघलांचं आक्रमण झालेलं नव्हतं त्यावेळी भारताचा GDP हा जगात पहिल्या क्रमांकावरती होता. भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा निर्यात करणारा देश होता. मग अशा परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्राची संकल्पनाच आल्यानंतर हा अचानकपणे मागे येईल, त्यामध्ये धर्मांधता वाढेल, अशा प्रकारची संकल्पना कशी काय निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्या संकल्पना मुळात पोकळ आहेत आणि ह्या केवळ एक आभास निर्माण केला जातो आहे, केवळ एक भीती निर्माण केली जाते. हिंदू राष्ट्र आलं की अमुक होईल. एकीकडे म्हणायचं इस्लामोफोबिया वाढवला जातो आणि दुसरीकडे हिंदू राष्ट्राच्या निमित्ताने लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची. म्हणजे मागच्या काही काळापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की देशातल्या काही अभिनेत्यांनी सांगितलं होतं नाही आता भाजपाचं सरकार आलेलं आहे त्यामुळे ह्या देशामध्ये राहणं असुरक्षित वाटतं आहे. मग हे अभिनेते पाकिस्तानमध्ये गेलेत का, इराकमध्ये गेलेत का, सिरियामध्ये गेलेत का? तर हे कुठेही गेलेले नाही आहेत. त्यामुळे हा हिंदू धर्माला, हिंदुत्वाला बदनाम करण्याचा एक प्रचंड मोठा डाव, षडयंत्र आहे. वास्तविकता ह्याच्यामध्ये कुठेही वास्तविकता किंवा सत्यता नाही आणि म्हणून हा जो काही सेक्युलरवादी असे म्हणवणाऱ्या नेत्यांच्या बाबतीमधला हा आपण एक त्यांच्या षडयंत्र म्हणून जर बघितलं तर हे षडयंत्र पूर्णपणे विफल झालेलं आहे. आणि हिंदू धर्माची संकल्पनाच मी जी आपल्यापुढे मांडली की जी संकल्पना विश्वबंधुत्वाची आहे, जी संकल्पना जगात सगळी पुढे ज्याला आपण म्हणूया की विज्ञानवादी संकल्पना आहे ही, त्यामुळे या संकल्पनेमध्ये कुठेतरी देश मागे जाईल किंवा धर्मांधता वाढेल अशा प्रकारचं उदाहरणच नाही आहे. आणि प्रत्यक्षातही आपण पाहतो आहोत की जो पाकिस्तान निर्माण झाला वेगळा, जो बांगलादेश निर्माण झाला वेगळा, त्या ठिकाणी वाढणारी धर्मांधता किंवा वाढलेली धर्मांधता जग सगळं बघतं आहे. त्यामुळे धर्मांधता जी वाढलेली आहे ती ह्या देशांमध्ये वाढलेली आहे. त्या देशांमधल्या धर्मांधतेविषयी बोलायचं नाही. मात्र हिंदू राष्ट्र वाढलं किंवा हिंदू राष्ट्र निर्माण झालं की धर्मांधता वाढेल अशी भीती निर्माण करायची. तेव्हा ही केवळ पोकळ भीती आहे, ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. एक नेहमीचाच प्रश्न की हिंदू राष्ट्रामध्ये अन्य धर्मियांवरती त्यांच्याबद्दल काय होणार, म्हणजे मुसलमान आहेत किंवा ख्रिस्ती आहेत यांचं काय होईल. जिथे विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे, ज्यांनी विश्वकल्याणाची संकल्पना ठेवलेली आहे, तर त्यांच्या पुढे कुठल्या तरी पंथाने आमच्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारची कुठेही भूमिका नाही. वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर आज हेच पंथ सांगतात की तुम्ही आमच्या धर्मामध्ये आलात किंवा आमच्या पंथामध्ये आलात की तुम्हाला जन्नतमध्ये जायला मिळेल, तुम्हाला हेवनमध्ये राहायला मिळेल आणि मग बाकी कुठल्या पंथामध्ये राहिलात तर तुम्हाला नरकातच पडावं लागणार आहे. अशी संकल्पना हिंदू धर्म मुळात मांडत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, भारतातल्या कुठल्याही राजाने कोणाला गुलाम बनवण्यासाठी, कोणाची संपत्ती बळकावण्यासाठी, कोणाची भूमी बळकावण्यासाठी कुठेही अतिक्रमण केलं, आक्रमण केलं आणि कोणालाही त्रास दिला किंवा कोणाच्या तरी स्त्रिया बाजारात आणून विकल्या अशा प्रकारची मानसिकता आणि भूमिका भारतातल्या कुठल्याही राजाने केलेली नाही. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आपण बघितला पाहिजे. ज्या गोष्टी अल्लाउद्दीन खिलजीने केल्या, ज्या गोष्टी मोहम्मद तुघलकाने केल्या, ह्या गोष्टी भारतातल्या कुठल्याही राजांनी केलेल्या नाहीत. आणि त्याहून पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटेल की जेव्हा आपण पाहतो की आदर्श रामराज्याची संकल्पना जेव्हा आपण म्हणतो, प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि लंका जिंकली. ती सोन्याची लंका बघून लक्ष्मणाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की जर एवढी सोन्याची लंका आपण जिंकलेली आहे तर ही लंका सोडून परत अयोध्येला जायचं कशाला. परंतु त्यावेळी प्रभू श्रीराम हे सांगतात की ही सोन्याची जरी लंका असेल तरी देखील मला ही प्रिय नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी, असं प्रभू श्रीरामांच्या तोंडात वाक्य आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा देखील प्रिय आहे. आणि ते बिभीषणाचा राज्यसंस्कार करतात, त्याला त्या
राजेपदावरती बसवतात आणि पुन्हा आपल्या अयोध्येच्या दिशेने परत येतात. हा जर उदाहरण म्हणून जर आपण बघितलं तर आपल्याला कल्पना येईल की त्या काळामध्ये प्रभू श्रीरामाने जो आदर्श घालून दिलेला आहे, त्या रामाने घालून दिलेल्या आदर्शांवरती आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची राज्य निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून ही संकल्पनाच ज्यांच्या मनामध्ये येते त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते कुठेतरी हिंदू धर्माच्या किंवा हिंदू राष्ट्राच्या विरोधामध्ये विचार करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची संकल्पना होण्याचं काही कारणच नाही आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र हे आदर्श राष्ट्र असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशा प्रकारची संकल्पना मांडली तसं हे राष्ट्र असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात देखील कोणावरही अन्याय झाला नाही, कुठल्याही स्त्रीला दासी बनवलं गेलं नाही, कुठल्याही अन्य धर्मीयाला गुलाम म्हणून बनवलं गेलं नाही. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये मुळातच ह्या संकल्पना नाही आहेत. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही संकल्पना ही आध्यात्मिक संकल्पना आहे, ही सांस्कृतिक संकल्पना आहे, ही आदर्श राज्यव्यवस्थेची संकल्पना आहे. ही बळाने कोणावरती तरी हुकुमशाही गाजवण्याची संकल्पना नाही. हे मुळात फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. रमेशजी, तुम्ही सांगतात की हिंदू राष्ट्र तुम्ही संविधानिकदृष्ट्या स्थापन करणार आहात, तर ते नेमकेपणाने कसे करणार? हा एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांच्या मनामध्ये. कारण हिंदू जनजागृती समिती ही एक संघटना आहे राष्ट्र स्तरावरती काम करणारी. आणि आपण काही निवडणुका लढवत नाही, आपण काही आपले खासदार नाही आहेत किंवा संविधानात बदल करण्याचा अधिकार आपल्याकडे नाही आहे. तर मग हिंदू राष्ट्र कसं आपण स्थापन करणार, हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असलेला प्रश्न आहे. तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजही भारतामध्ये 100 कोटी हिंदू राहतात. आणि आपल्या संविधानामध्ये ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी सेक्युलर आणि सोशलिस्ट म्हणजे पंथनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द 1976 साली 42वी सुधारणा म्हणून घुसवले की त्यावेळी तर सगळीकडे आपत्काळ लागू केला होता. आणीबाणीच्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे. त्या काळामध्ये संविधानाची व्यवस्थाच कुठेही नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये देशाला सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न झाला. जर त्या संविधानामध्ये असंविधानिक पद्धतीने काही शब्द घातले जातात तर संविधानिक पद्धतीने बाहेर काढले जाऊ शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. घटनेचं, राज्यघटनेचं कलम 368 हा अधिकार देतं प्रत्येक राज्याला, प्रत्येक सरकारला की ते त्या संविधानामध्ये बदल करू शकतात. आणि आतापर्यंत 125पेक्षा जास्त बदल संविधानात झालेले आहेत. त्यामुळे संविधान हा काही भगवद्गीता किंवा अशा प्रकारचा ग्रंथ नव्हे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगून ठेवलेलं आहे की काळाच्या ओघात ज्या गोष्टी आवश्यक वाटतील त्या त्यामध्ये आल्या पाहिजेत, ज्या गोष्टी त्याज्य असतील त्या त्यातून बाहेरही गेल्या पाहिजेत. त्यामुळे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरी यातली महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं की शहाबानोच्या खटल्यामध्ये मुसलमान तर आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक आजही मानलं जातं त्यांना. आणि ह्या मुसलमानांनी शहाबानोच्या खटल्यात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तिला पोटगी दिली पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिला आणि इस्लाममध्ये पोटगीची मान्यता नाही, त्यावेळी राजीव गांधींनी तत्कालीन त्यांचं सरकारने त्या काळामध्ये संविधानात बदल केला, घटना दुरुस्ती केली आणि इस्लामिक पर्सनल लॉला त्यांनी संविधानिक दर्जा त्या ठिकाणी दिला. आणि इस्लामिक पर्सनल लॉमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी बदल केला. आता आपण पाहतो आहोत की मायनॉरिटीची एक मागणी संविधानात बदल करायला भाग पाडू शकते. ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं की जनलोकपालचं आंदोलन जे झालं, कुठलंही सरकार जनलोकपालचा कायदा करायला मान्यता देत नव्हतं किंवा तयार नव्हतं. परंतु जेव्हा दिल्लीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचं संघटन उभं राहिलं, लोक प्रचंड प्रमाणामध्ये आक्रोशित झाले आणि त्यांनी सांगितलं की जर कुठलंही सरकार भ्रष्टाचार करत असेल तर ते घालवण्याचा अधिकार असला पाहिजे. अखेर आपल्या देशातल्या सरकारला जनलोकपालचा कायदा मान्य करावा लागला. त्यामुळे जनता ही सगळ्यात मोठी शक्ती असते. आणि जर ही जनतेची शक्ती जर सगळ्यात मोठी आहे तर निश्चितपणे मला असं वाटतं की जर हीच जनतेची शक्ती आज हिंदू राष्ट्र मागायला लागली तर हिंदू राष्ट्र द्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1947ला केवळ भारत स्वतंत्र झाला नाही तर भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस अगोदर ह्या देशातून 2 मुस्लिम देश स्वतंत्र झाले. आज त्यांचं नाव बांगलादेश आणि पाकिस्तान आहे. जेव्हा मुसलमानांना मुसलमानांचा अधिकार मिळाला तर मग हिंदूंना त्यांचा अधिकार का मिळू नये? आणि म्हणून
ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची जी ही भूमिका मांडली गेली किंवा हिंदू ह्या शब्दाचं जर आपण बघितलं तर हिनम दोषयती इति हिंदू. त्यामुळे हिंदू ह्या दृष्टिकोनात किंवा हिंदू ह्या शब्दाची जर व्याख्या आपण बघितली तर शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की हिंदू धर्म म्हणजे काय की जो समाजव्यवस्था योग्य राखतो, जो प्राणीमात्राच्या कल्याणाचा विचार करतो, तो हिंदू धर्म आहे. मग जो प्राणीमात्रापासून सगळ्यांचाच जर कल्याणाचा विचार करणारा असेल तर असं जर हिंदू धर्माचं जर राज्य येणार असेल किंवा अशी जर संकल्पना मांडली जात असेल तर त्याला विरोध किंवा आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे संविधानिक मार्गाने देखील हिंदू राष्ट्र स्थापन होऊ शकतं, निश्चितपणे होऊ शकतं. आणि ह्याच दृष्टिकोनातून तशी एक मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हा एक प्रकारचं यशच आपण म्हणू शकतो की आज एक पुरी पीठासारखे अतिशय विद्वान शंकराचार्य भारतातले जे आहेत, स्वामी निश्चलानंद सरस्वती, हे हिंदू राष्ट्राची भूमिका मांडत आहेत किंवा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हिंदू राष्ट्राची भूमिका मांडत आहेत किंवा महंत योगी आदित्यनाथ यांनी हिंदू राष्ट्राच्या भूमिकेचा पुरस्कार केलेला आहे. तर मला असं वाटतं की हे आध्यात्मिक स्तरावरती लोकांचे प्रतिनिधी आहेत की ज्यांनी मांडलेली हिंदू राष्ट्राची भूमिका आज लोकांना ती स्वीकार होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे जर अशा प्रकारची राष्ट्राची संकल्पना मांडली जात असेल तर त्याला कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही. आणि ह्याच दृष्टिकोनातून ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण अशी हिंदू राष्ट्राची भूमिका सगळ्यांच्या पुढे नेणार आहोत. रमेशजी, मागच्या काही महिन्यांपासून जर आपण बघितलं तर सत्य घटनेवर आधारित काही पिक्चर्स इथे रिलीज झालेले आहेत, चित्रपट रिलीज झाले. जसं द केरला स्टोरीच्या बद्दल जर मी सांगितलं तर त्या माध्यमातून लव जिहादचं एक षडयंत्र सगळ्यांसमोर ते आलं आहे. तर तुम्हीसुद्धा लव जिहादच्या विरोधामध्ये ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जागृती केली आहे, तर नेमकं ह्या विषयावर तुम्ही काय सांगाल? निश्चितच जसं काश्मीर फाईल्सने काश्मीरच्या संदर्भातली वस्तुस्थिती लोकांच्या पुढे मांडली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसंच केरळा स्टोरी ह्या सिनेमाने लव जिहादच्या माध्यमातून कशा प्रकारे भारतातल्याच मुलींना, भारतातल्याच कन्यांना धर्मांतरित करून त्यांना देशाच्या विरुद्ध आतंकवादी म्हणून घडवलं जातं आहे, हे षडयंत्र अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. आणि ह्याला देखील समाजाकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आज केरळा स्टोरी हा सिनेमा जरी येत असला तरी देखील मला असं वाटतं की हिंदू जनजागृती समितीने भारतामध्ये पहिल्यांदा ह्या लव जिहादच्या विरोधात आवाज उठवला. भारतातलं पहिलं लव जिहादचं पुस्तक या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीने प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर हे लव जिहादचं षडयंत्र नेमकं काय आहे हे लोकांच्या पुढे मांडण्याचा अनेक वर्ष आपण प्रयत्न केलेला आहे, अनेक मोहिमा त्यासाठी राबवलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या वर्षीचं हे जे गोव्यामध्ये होणारं अधिवेशन आहे, प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण एक विशेष मोहीम वर्षभरासाठी घेत असतो. काही वेळा ती मंदिरांच्या बाबतीमध्ये असेल, काही वेळा मंदिरांच्या वस्त्रसंहितेच्या बाबतीमध्ये असेल, काही वेळा ती काश्मीरी हिंदूंच्या बाबतीमध्ये असेल. तसंच यावर्षी आपण ह्या लव जिहादच्या विरोधात वर्षभर राबवण्यासाठीचा समान कृती कार्यक्रम म्हणून ही मोहीम राबवणार आहोत. आणि मला असं निश्चितपणे वाटतं की जर देशभरातल्या ह्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येऊन ठरवलं तर ह्या देशातला लव जिहाद आपण निश्चितपने रोखू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम किंवा मोहिमा राबवण्याचा, लोकांमध्ये जागृती करण्याचा, आपल्या भगिनींना या लव जिहादच्या संदर्भात त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने केला जाणार आहे. तेव्हा निश्चितपणे मला असं वाटतं की ह्या माध्यमातून लव जिहादच्या षडयंत्राच्या विरोधामध्ये पुढचं वर्षभर या अधिवेशनाच्या माध्यमातून कार्य होणार आहे. धन्यवाद रमेशजी. आपण फार सविस्तरपणे हिंदू राष्ट्राची भूमिका काय आहे ते आमच्यासमोर इथे मांडण्याचा प्रयत्न केला. मी सर्व दर्शकांना इथे सांगू इच्छितो की आपल्यासमोर जी एक चुकीची संकल्पना ठेवण्यात आलेली आहे की ही हिंदू राष्ट्र ही एक असंविधानिक प्रक्रिया आहे किंवा हे कसं चुकीच्या पद्धतीने धर्माच्या आधारावर एक राष्ट्र निर्माण केलं जात आहे आणि या माध्यमातून कसं सगळीकडे चुकीचं गोष्ट होणारी आहेत, असे जे दुष्प्रचार केला जातो आहे, तर आज आपल्याला रमेशजींच्या माध्यमातून सत्य काय आहे,
नेमकं याची भूमिका काय आणि ह्याची संकल्पना काय ही लक्षात आली असेलच. आणि म्हणूनच मी इथे सांगू इच्छितो की ही जी संकल्पना आहे ही पूर्णतः एक आध्यात्मिक संकल्पना आहे. इथे कुठेही राजकीयता नाही आहे, हे आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि याच अनुषंगाने हिंदू जनजागृती समिती ह्या वर्षी जून महिन्यात 16 जून ते 22 जून या कालावधीमध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करत आहेत. मी सर्वांना इथे आवाहन करू इच्छितो की ह्या अधिवेशनामध्ये पूर्ण देशभरातून विविध राज्यांमधून अनेक विचारक अधिवक्ता एकत्रित येणार आहे आणि ते आपला विषयसुद्धा इथे प्रस्तुत करणार आहे. याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण hindujagriti.org या वेबसाईटच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. सर्वांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण या अधिवेशनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि लोकांपर्यंत जे भ्रमित झालेले लोक आहेत, हिंदू आहेत, त्यांच्यापर्यंत सत्य काय हे सांगण्यासाठी आपण तत्परतेने या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ इच्छिता. इतकंच सांगून मी आज रमेशजींचे पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.